निष्ठा काय आहे? आम्ही निष्ठेने राहिलो ना बाळासाहेब ठाकरेंबरोबर. तुम्हाला असं वाटत नाही की आपण रोज रोज टीव्हीवर बोलतोय, रोज टीव्हीवर दिसतोय किंवा सातत्याने आपल्याला प्रश्न विचारला जातोय, लोक ऐकताना कंटाळतील? शिवसेना हे एक आंदोलन आहे, मुवमेंट आहे. बाळासाहेबांना अटक झाली, भुजबळीने अटक केली, त्यासुद्धा मी होतो अटकेत, मी आरोपी नंबर 2 होतो, मलाही अटक केली, आम्हाला अटक केली, त्याच्या आधी अटक केली. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे सामनासारखं माध्यम आहे. अमित शहा सारखा शत्रू नको, मोदी सारखा शत्रू नको की विरोधकांना खतमच करून टाकायचं, मग त्यासाठी यंत्रणा वापरायची. मी कोणाच्या बापाला घाबरलो नाही, यांना काय घाबरणार. काही लोक मुख्यमंत्री होऊ शकले नाही, काही लोकांचा इगो दुखावला. अमित शहा वगैरे जे लोक होते त्यांचा इगो दुखावला. राजकारण या महाराष्ट्रातलं ज्याला आम्ही म्हणतो की स्वच्छ हेल्दी राजकारण जे म्हणतो, हेल्दी पॉलिटिक्स, ते आता नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनी स्थापन केली. आम्ही सगळ्यांनी आमच्या आपापल्या परीनं त्याच्यामध्ये योगदान दिले. एकनाथ शिंदेची शिवसेना कशी होऊ शकते? सो जेलमध्ये गेल्यावर तुम्हाला असं काय वाटलं की हा नरक का आहे आणि या नरकात असा स्वर्ग काय आहे? बघा, जेलमध्ये एकदा तुम्ही जा, 1 तासासाठी जा, दरवाजा बंद होऊ द्या, मग तुम्हाला कळेल नरक काय आहे. नमस्कार, अजब गजबच्या या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती करत असतो, अजब गजब व्यक्ती या सीटवर बसत असतात. पण आज आपल्या सोबत एक खास व्यक्ती आहे, खास अजब गजब व्यक्ती आहेत. ते सतत आपल्याला मीडिया चॅनल्सवर दिसत असतात, तुम्ही त्यांचे स्टेटमेंट ऐकत असतात. त्या स्टेटमेंटसाठी ते फेमस आहेत, पण आज ते व्यक्ती म्हणून कसे आहेत आपण ते आज जाणून घेणार आहोत. सर आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार संजय राऊत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे अजब गजबमध्ये. सो मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जे पत्राचाळीचं पहिलं प्रकरण होतं ते तुमच्या दृष्टीने काय होतं सर? म्हणजे मलाच माहीत नाही. पत्राचाळीचा विषय हा मी त्या पुस्तकात लिहिलं आहे माझ्या, की तो मलाच माहीत नाही. पत्राचाळ मी कधी बघितलेली नाही, कुठे आहे, काय आहे. पण तो जो काही विषय, त्या संदर्भातले काही लोकांशी माझी चांगली ओळख आहे. मुंबईत राहतो मी, राजकारणात आहे, खासदार आहे, संपादक आहे. सतत लोक येत असतात कामं घेऊन, कुठेतरी रिकमेंडेशन करणं, कुठे काही बोलणं, अनेकांना मदत करतो मी. त्यातलं एक तो विषय असू शकेल, पण त्या विषयाशी तसा माझा थेट संबंध कधीच आला नाही. माझ्याकडे जर तुम्ही आलात, मी राहतो त्या भागामध्ये फार पाणी तुंबतं आहे. आम्ही 500 कुटुंब आहोत आणि वर्षानुवर्ष आम्ही त्या पाण्यात राहतो आहे. आम्हाला काहीतरी मदत करा सरकारकडून, म्हाडाकडून. माझं काम आहे खासदार म्हणून की तुमचा जो नेता आहे त्या भागातला त्याला बोलवून चर्चा करणं आणि योग्य ठिकाणी पाठवून त्याला मदत करणं. अशा मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी असंख्य कामं मी केलेली आहेत, करतो. त्यातलं कुठल्या तरी प्रकरणात कोणीतरी पूर्वी काहीतरी केला असेल म्हणून त्याचा संबंध आणून जोडून आमची नावं घ्यायची आणि आम्हाला तुरुंगात टाकायचं, हे माझ्या बाबतीत नाही. या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अनेकांच्या बाबतीत झालं आणि या प्रत्येक प्रकरणामध्ये न्यायालयानं सरकारला फटकारलं आहे, तुम्ही खोटं करताय, तुम्ही खोटं केलं. माझ्या बाबतीतसुद्धा तेच झालेलं आहे. पण त्या काळामध्ये या खोट्या प्रकरणामध्ये मला 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. का? आम्ही या सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध बोलतो आहे, हुकुमशाहीविरुद्ध बोलतो आहे, लिहितो आहे, आंदोलनं करतो आहे, चळवळी करतो आहोत, लोकांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत. त्याच्यामुळे आम्ही गुन्हेगार आहोत सरकारचे, म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं. तुम्हाला केव्हा कळलं की आपल्या बाबतीत या गोष्टी सुरू केल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा तुरुंगात जावं लागेल, काही चुनचुन लागली याची? सरकार ज्या पद्धतीचं सरकार आहे या देशात आणि महाराष्ट्रामध्ये, ते काय लोकशाही मार्गाने आलेलं सरकार नाही. जे सरकार शुद्ध लोकशाही मार्गाने सत्तेवर येत नाही ते आपल्या विरोधकांना सतत कुठे अडकवता येईल, कुठे संपवता येईल या कारस्थानामध्ये मग्न असतं. या देशात लोकशाही आहे, पण ती लोकशाही 10 वर्षापूर्वी संपलेली आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली, पण इंदिरा गांधी या शुद्ध लोकशाहीवादी नेत्या होत्या. पण हे सरकार जे आहे हे लोकशाहीला मानणारं सरकार नसल्यामुळे
सरकारविरुद्ध भूमिका मांडणारा कोणी असेल त्याला शत्रू मानायचं, त्याला देशाचा शत्रू मानायचं आणि त्याला तुरुंगात पाठवायचं. हे रशियामध्ये स्टालिननी केलं होतं. त्याला क्रांतीचे शत्रू ठरवायचे. तसं या काळात आहे. हे देशाचे शत्रू आहेत. आम्ही असं काय केलं आम्ही सगळ्यांनी की आम्ही देशाचे शत्रू आहोत, किंवा आम्ही तुमचे फार तर तुमचे राजकीय शत्रू असू, तुमचे वैचारिक शत्रू असू, तुम्ही जे करताय, ज्या पद्धतीचं कारभार करताय, जी भूमिका तुम्ही मांडताय, जातीयवादी, धर्मांध किंवा देशामध्ये दंगली घडवणाऱ्या ज्या भूमिका तुमच्या, त्याला विरोध करतो आम्ही. की हा देश जो आहे, हा देश फार निर्मळ मनाचा देश आहे, तुम्ही त्यात विष कालवू नका, असे सांगणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे त्यांनाही पटलं नसेल. महाराष्ट्रात ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या त्यात माझा सहभाग होता, महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकलं नाही त्या काळामध्ये. काही लोक मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. काही लोकांचा इगो दुखावला. अमित शहा वगैरे जे लोक होते त्यांचा इगो दुखावला. आणि याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार संजय राऊत आहेत. मग त्यांना आता कसं रोखायचं? रोखण्याचा मार्ग असतो तुरुंग. मग तुरुंगात पाठवायचं. पण आमच्यासारखे असंख्य लोक असे आहेत, मी एकटा नाही, की ज्यांना तुरुंगाची कधी भीती वाटली नाही किंवा बंदुकीच्या गोळीची भीती वाटली नाही. तेव्हा आमचं तुम्ही काय करणार? आम्ही हार मानायलाच तयार नाही, तुम्ही आम्हाला कसे हरवणार हो? त्याचा हा प्रवास आहे. त्या पुस्तकामध्ये ही काय लढाई आहे, ही लढाई कशी असते, ती लढाई त्याच्यामध्ये चित्रित केलेली आहे. बरं, या घटनेला मला असं वाटतं की 1 वर्ष पूर्ण झालंय. हो. की तुम्हाला 1 वर्ष का लागलं की हे पुस्तक आणायला, की तुम्ही हे आधी जेलमध्ये लिहून ठेवलं होतं? 1 वर्षापेक्षा जास्त काळ लागलाय हो. ते पुस्तक बाहेर यायला. किंवा हे जेलमध्ये आत्ताच का? जेलमध्ये मी लिहत होतो पुस्तक, आणि जेलमध्ये पुस्तक 80% लिहून झालं होतं. ती काय जेल डायरी नाही आहे. वेळ मिळाला की लिहायचं. डायरी जेव्हा असते तेव्हा तारीख, घटना या सलग येत असतात, संदर्भ. ते तसं नाही आहे. मी तर सुरुवातीलाच म्हटलं, ही जेल डायरी नाही आहे. जेलमधले काही प्रसंग त्याच्यामध्ये असू शकतात किंवा त्याच्या आधीचे पुढले प्रसंग असतील. पण बाहेर आल्यावर ते मी परत, आतमध्ये वेळ होता, बाहेर जेव्हा आलो तेव्हा परत मी व्यस्त झालो, थोडीशी लिंक तुटली. 1 वर्षानंतर परत मला माझे मित्र, माझ्या कुटुंबातले लोक सांगायला लागले, ते सगळं तुम्ही घेऊन आलेला आहात, म्हणजे पूर्ण तरी करा. मग हळूहळू परत जसा वेळ मिळेल तसं मी लिहायला लागलो, आणि ते शेवटी ते पुस्तक पूर्ण झालं. मग माझ्यासमोर प्रश्न आला की हे स्फोटक पुस्तक प्रसिद्ध कोण करणार? अनेक जण आले गेले, आणि मग शरद तांदळे भेटले मला, न्यू इराचे. त्याने हिमतीने पुस्तक काढलं आहे ते. आता हे झालं पुस्तकातलं निमित्त. म्हणजे मला तुम्हाला असे प्रश्न विचारायचेच आहेत भरपूर. आपण जरा थोडं मागे जाऊया. तुमचा जो सुरुवातीचा शिवसेनेचा काळ. सो मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा जेलमध्ये गेलेले नसाल शिवसेनेसाठी काम करत. खूप वेळा जेलमध्ये गेलोय. पहिल्यांदा कधी शिवसेनेसाठी काम करताना जेलमध्ये आम्ही गेल्याचं आठवतं? सातत्यानं आमचा प्रवास हा पोलीस आणि जेल याच्यातच राहिला. ही चळवळ आहे. शिवसेना हे एक आंदोलन आहे, मुवमेंट आहे. आणि चळवळीतल्या माणसाला सातत्यानं पोलीस, 1992च्या दंगलीमध्ये माझ्यावरती 140 खटले झाले. महाराष्ट्रातलं असं एकही पोलीस स्टेशन नव्हतं ज्याच्यावरती माझ्यावरती खटला नाही चालला. बाळासाहेब ठाकरे आरोपी नंबर 1 आणि संजय राऊत आरोपी नंबर 2. आम्हाला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं, मानहानी पत्करावी लागली अनेकदा, आमच्यावरती हल्ले झाले त्या काळामध्ये. तर आम्ही काय डगमगलो का? अजिबात नाही. 140 खटले लढले, अनेक इतर खटले लढले, आम्हाला शिक्षा झाल्या, आम्हाला अटका झाल्या. बाळासाहेबांना अटक झाली, भुजबळीने अटक केली, त्यासुद्धा मी होतो अटकेत, मी आरोपी नंबर 2 होतो, मलाही अटक केली, आम्हाला अटक केली, त्याच्या आधी अटक केली. पण ठीक आहे, आपण जेव्हा आंदोलनामध्ये आहोत, चळवळीमध्ये आहोत, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यावर आपण काम करतोय, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला काय शिकवलं की फिअरलेस राहा. तुम्ही काही चुकीचं केलं नसेल तर घाबरू नका, आणि मी तुमच्या पाठीशी आहे.
आम्ही निर्भय राहिलो कायम. अजिबात आम्ही कधी घाबरलो नाही. मला तर अनेकदा प्रयत्न केले. आमच्या मनाला कधी तो भीतीचा स्पर्शही झाला नाही, कारण आम्ही चुकीचं केलं नाही. मला त्यावेळेसचा काळ ऐकायचा आहे तुमच्याकडून. म्हणजे मी आहे 25 वर्षाचा आणि 2012 साली बाळासाहेब गेले तेव्हा मी एकदमच खूप लहान होतो. सो त्यावेळेसचा काळ कसा होता, म्हणजे शिवसेनेचा सुरुवातीचा तुमच्याकडे सामनाचं काम कसं आलं? तेव्हाच आधी मार्मिक होतं, नंतर ते सामना झालं. तो काळ ऐकायचा मला तो तुमच्याकडून. खूप मोठा कालखंड आहे. बघा, तेव्हा सामना हे शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं प्रमुख हत्यार होतं. बाळासाहेबांचं बरंचसं राजकारण हे सामनाच्या माध्यमातूनच चालायचं. खरं म्हणजे देशाचा स्वातंत्र्य लढा असेल, महाराष्ट्राचा लढा असेल, वृत्तपत्राने फार मोठी भूमिका बजावलेली आहे. हो. तेव्हा हे तुमच्या आताच्यासारखे यूट्यूब चॅनल, काय ते टी व्ही, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही, वृत्तपत्र. महात्मा गांधींनी वृत्तपत्र काढलं त्यासाठी, टिळकांनी काढलं, आचार्य अत्र्यांनी काढलं महाराष्ट्रासाठी, आणि बाळासाहेब ठाकरेंनी काढलं सामना. कारण हे सगळे लिहिणारे, बोलणारे आणि विचार करणारे लोक होते. आणि लोकसुद्धा जे वाचायचे ते आपली मतं ठरवायचे वाचून, अग्रलेख वाचून, भूमिका वाचून, आणि रस्त्यात उतरायचे. त्यातून हा सामना उभा राहिला आणि अजून टिकला. आणि मी तर सामनामध्ये माझं तेव्हा 28 वर्ष वय होतं फक्त. इतकं मोठं वृत्तपत्र आहे. तेव्हा म्हणत होते की 28 वर्ष असताना मी हो, पहिले संपादक असाल, इतक्या लहान वर्षात संपादक झालेले. हो. आता किती इतके वर्ष झाली मी अजून आहे ना, काम करतो आहे. पण त्यासाठी लिहिण्याचं एक पॅशन असावं लागतं, संघर्ष करण्यात. सामना हा संघर्ष आहे. हो. मराठा संघर्ष, केसरी संघर्ष आहे. संपादकाला तुरुंगात जावंच लागतं. संपादकाला भूमिका असावीच लागते. माझी भूमिका नाही, मी तटस्थ आहे, होऊ शकत नाही. संपादक कधी तटस्थ असता कामा नये. त्याला एक भूमिका असावी लागते. आमची भूमिका आहे महाराष्ट्राची, मराठी माणसाची. आम्ही लढतो, आम्ही लढणार. आत्ताचे मीडिया चॅनल्स बघून तुम्हाला काय वाटतं? मला काही वाटत नाही, मी एन्जॉय करतो. म्हणून तुम्ही इतके मीडियाचे लाडके आहात, म्हणून दररोज सकाळी तुम्ही त्यांना तुमचा चेहरा बघा, दिसतो. मी तर कोणाला बोलवत नाही ना. हम्म. देशामध्ये असंख्य घटना रोज घडतात, त्याच्यावर त्यांना आमच्या सरकारचं मत हवं असतं. आम्ही ते मांडतो. उद्या जर माझ्याकडे कोणी आलं नाही तर मी नाही मांडणार. सामना आहे ना त्यासाठी माझ्याकडे. व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे सामनासारखं माध्यम आहे. त्यात जे मी लिहितो ते सुद्धा तुम्ही टी व्हीवर दाखवता. दाखवता ना. हो. मग असं जगातलं एकमेव वृत्तपत्र आहे याच्या अग्रलेखाच्या बातम्या होतात. मला माहिती आहे बातमी कशाची होणारी. तुम्हाला बरोबर कळतं बातमी कशाची होणार. हो. म्हणून तुमचे तसे स्टेटमेंट तसेच असतात. सो इतके का तुम्ही मीडियाचे लाडके? म्हणजे आणि तुम्हाला असं वाटत नाही की आपण रोज रोज टी व्हीवर बोलतोय, रोज टी व्हीवर दिसतोय, किंवा सातत्याने आपल्याला प्रश्न विचारला जातोय, लोक ऐकताना कंटाळतील? मला असं वाटत नाही. नाही वाटत तुम्हाला असं? लोक का कंटाळतील? लोक का कंटाळतील की दररोज दररोज तोच चेहरा? मीडियाने येऊ नये माझ्याकडे. मी कुठे तुम्हाला आमंत्रण देतो आहे? मला रोज शेकडो लोक भेटतात जाताना. सकाळी 10 वाजता साहेब तुमचं ऐकतो आणि मग कामाला जातो. महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत. त्यांना सवय लागली आहे. आमच्या राजकीय विरोधकांच्या पोटात त्यामुळे दुखतं की लोक कंटाळत नाहीत, लोक ऐकतात. म्हणून तुमचे इतके राजकीय शत्रू निर्माण झाले? हो द्या ना. राजकारणामध्ये असलेल्या माणसाला शत्रू असायलाच पाहिजे. अजात शत्रू कोणी नाही या जगामध्ये. ज्याला शत्रू नाही तो माणूसच नाही. शत्रू पाहिजेत, पण हेल्दी शत्रू पाहिजे, दिलदार शत्रू पाहिजे, वैचारिक शत्रू पाहिजे. बरं, अमित शहासारखा शत्रू नको, मोदीसारखा शत्रू नको की विरोधकांना खतमच करून टाकायचं, मग त्यासाठी यंत्रणा वापरायची, त्यासाठी ईडी वापरायचं, CBI वापरायचं, पोलीस. असे शत्रू नाही. अशाला मी राजकीय शत्रुत्व राजकीय शत्रुत्व आमचं अनेकांशी झालं. शरद पवारांशी आमची भांडणं झालेली आहे. टीका केलेली आहे आम्ही, आणि कठोर टीका केली आहे. त्यांनी केली आमच्यावरती, किंवा इतर काँग्रेसनं केलेले आमच्यावरती. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मतभेद झालेले आहेत आमचे. पण असं नाही की मतभेद झाले म्हणजे मी तुला तुरुंगात टाकणार, मी तुझा खूनच करणार. असं कधी या राज्यामध्ये कधी घडलं नाही. हा बिहार नाही, हा महाराष्ट्र आहे. सो या पुस्तकाचं टायटल आहे नरकातला स्वर्ग.
सो जेलमध्ये गेल्यावर तुम्हाला असं काय वाटलं की हा नरक का आहे आणि या नरकात असा स्वर्ग काय आहे? बघा, आज जेलमध्ये एकदा तुम्ही जा, 1 तासासाठी जा, दरवाजा बंद होऊ द्या, मग तुम्हाला कळेल नरक काय आहे तो. तिथे काय अनुभव म्हणजे? बरं का, ते पुस्तकात लिहिलं आहे मी. त्याच्यामध्ये जर माणूस आपला एखादा कोपऱ्यात आनंद शोधत असेल तो स्वर्ग असतो. अच्छा. हा माझा कोपरा आहे, मी इथे आहे, मला या स्वर्गात राहायचं आहे आता, हा माझ्यासाठी स्वर्ग आहे. मला पाण्याची बाटली मिळाली एखादी चांगली प्यायला, पाणी मिळालं, अरे बापरे, आज मला स्वच्छ पाणी मिळालं प्यायला. कुठून तरी मला चांगला चहा किंवा कॉफी मला मिळाली पिण्यासाठी, तो दिवस स्वर्गाचा दिवस असतो. मला चहा मिळाला, याला स्वर्ग मानलं पाहिजे. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये एखादा आनंदाचा क्षण आपण एन्जॉय करायचा असतो, तो आपल्यासाठी स्वर्ग असतो. सो मी पुस्तक वाचताना लक्षात आलं माझ्या या म्हणजे किंवा तुम्हाला टी व्हीवर बघत होतो किंवा जेलमध्ये जाण्याच्या आधी संजय राऊत आणि जेलमध्ये गेल्यानंतर संजय राऊत आम्हाला थोडे वेगळे दिसले, थोडी नरमलात असं पण दिसलं आम्हाला, किंवा असे लोक चर्चा करू लागले की संजय राऊत आता नरमले की काय. तुमचा अनुभव काय आहे जेलच्या आत जायच्या आधी किंवा गेल्यानंतर? तुमच्यात काय बदल मी झाला? तसाच आहे ना, जाताना जसा होतो तसाच मी येताना आलो. पहा ना तुम्ही, माझा एकच फोटो आहे जाताना आणि येताना, त्यात बदल नाही आहे. मी कोणाच्या बापाला घाबरलो नाही, यांना काय घाबरणार मी. यांच्यापेक्षा मोठे गुंड पाहिलेत मी. हे कोण आहेत? हे सत्ता आहेत म्हणून गुंड आहेत, आता पळून जातील देशातून. सो मला तुमचे त्या काळचे किस्से ऐकायचे की काही किस्से नाही आहेत, किस्से पुस्तकात आहेत. लोकांना आता पुस्तक वाचावं. आपण पुस्तकाबद्दल बोलतोय, याच्यात मला तुमच्या मुलीने लिहिलेलं एक पत्र आठवतंय. हा, माझ्या मुली लहान आहेत होत्या, पण त्या संघर्ष करत होत्या. माझी आई तेव्हा 85 वर्षाची होती, तीही संघर्ष करत होती. माझी पत्नी असेल वर्षात, ती संघर्ष करत होती. माझा भाऊ एक आमदार आहे, दुसरा एक भाऊ आहे तो कामगार क्षेत्रात. सगळे संघर्ष करत होते. आम्ही संघर्षाला कधी मागे हटलो नाही. पण त्या सगळ्यांची भूमिका अशी होती जी इतर नेत्यांच्या बाबतीत होत नाही, की तुमच्यामुळे आम्हाला त्रास होईल तेव्हा तुम्ही तडजोड करा. पण माझं कुटुंबाने मला सांगितलं, तडजोड करू नका, त्रास होईल, तुम्हाला होईल, आम्हाला होईल, पण तडजोड करणं हे तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तुम्ही आयुष्यभर ताठ मानेनं उभे राहायला लढला आहे, बरं का, भल्याने अंगावर घेतला आहे. तुम्ही आमची चिंता करू नका म्हटलं, आम्ही बघू. म्हणून माझ्यासारखा माणूस सतत संघर्ष करतो, तुरुंगात जातो. कुटुंबाची ताकद असते पाठीशी, ती फार महत्त्वाची आहे. मी तुरुंगात जाताना मी कधी विचारलं नाही मी कधी बाहेर येईन म्हणून. माझ्या भावाला विचारलं नाही. मला माहिती आहे बाहेर कायदेशीर लढाई सुरू राहणार, यंत्रणा काम करत असते आपली, भाऊ करतो, अमुक करतो, शेवटी ही कायदेशीर लढाई असते. जर मला गुडघे टेकून यायचं होतं बाहेर तर मी 4 दिवसात बाहेर आलो असतो ना. मी माफी मागतो, मला सोडा, मी तुमच्याविषयी काही करणार नाही, काय नाही. पण जेव्हा संघर्षाला माणूस उभा राहतो, जितके दिवस ठेवायचे तितके दिवस ठेवा असं म्हणतो आपण. तुम्हाला बेल मिळू दिली नाही असं काही अनेक गोष्टी असतात अशा. राजकीय लढाईमध्ये, विशेषतः राजकीय सुडाच्या लढाईमध्ये हे होत असतं. सो काय वाटतं तुम्हाला आजची ह्या राजकीय परिस्थिती बघून आमच्यासारख्या तरुणांनी राजकारणाकडे कसं बघावं? आता चाललंय ते राजकारण नाहीच. याला मी राजकारण मानत नसते. आम्ही खूप वर्ष राजकारण पाहिलं. हे राजकारण कुठे आहे? राजकारण या महाराष्ट्रातलं ज्याला आम्ही म्हणतो की स्वच्छ हेल्दी राजकारण जे म्हणतो, हेल्दी पॉलिटिक्स, ते आता नाही आहे. म्हणजे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आम्ही विलासराव बघितलंय, गोपीनाथ भाई, त्याच्या आधी आम्ही यशवंतराव चव्हाण नाही पाहिलं आहे ना, आम्ही वसंतराव नायकांना पाहिलं आहे, आम्ही वसंतदादा पाटलांना पाहिलेलं आहे, बॅरिस्टर अंतुलेंना पाहिलं आहे आम्ही. हां, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या राजकारणाची परंपरा आहे. म्हणून आम्ही हा प्रोग्रेसिव्ह राज्य म्हणतो ना, पुरोगामी राज्य का म्हणतो आपण? हे राज्य पुरोगामी आहे याचा अर्थ आम्ही सगळ्यांशी वैचारिक मतभेद असतील ते आम्ही भांडू, निवडणुकीत लढू, तुमचा पराभव करू. पण तुमचा पराभव होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू,
हे फक्त युगांडामध्ये चालतं, सिरियामध्ये चालतं, हां, किंवा आफ्रिकेतल्या जे लहान लहान जे गटांचे देश आहेत त्याच्यामध्ये हा कलह चालतो. या देशात कधी असं घडलं नव्हतं. याचं कारण फक्त तुम्ही महाविकास आघाडी बरोबर सत्ता स्थापन केली होती. बघा, या देशात जे सत्तेवरती लोक आले त्यांची मानसिकता, आम्ही आणि आम्हीच राज्य करणार, दुसरं कोणी नाही, आमच्याशिवाय कोणी नाही, फक्त माझ्या मुठीमध्ये सत्ता राहील, दुसरं कोणाची राहणार नाही, लोकशाही वगैरे काही नाही, आम्ही सांगू ती लोकशाही. ह्या मानसिकतेतून या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये हे विषाचे प्रवाह सुरू झाले. पण 2024ची निवडणूक जर आपण बघितली तर लोकसभेची निवडणूक असं वाटत होतं किंवा असं चित्र पण दिसलं की बऱ्यापैकी इंडिया अलायन्सला खूप जास्त प्रभाव आहे लोकांवर आणि छान मतं पडतात. पण विधानसभेला असं दिसलं नाही. विधानसभेला उद्धव ठाकरे गटाच्या म्हणजे शिवसेना गटाच्या उद्धव ठाकरे गटाच्या 20 जागाच आल्या. सो लोकसभा आणि विधानसभेला असं काय झालं? सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांना 10 जागा मिळाल्या. हो, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र पेटवला होता उद्धव ठाकरेंनी. आम्ही 10 जागा मिळाल्या. हे शक्य आहे का? काय घोटाळे झाले आणि कशा प्रकारे केले. राहुल गांधी यांनी जे सांगितलं आहे की संध्याकाळी 5:30 नंतर पुढल्या 2 तासामध्ये जे 65 लाख मतदान अचानक वाढलं त्याचा हिशोब द्या. देतं आहे का सरकार? कसं वाढलं? कुठे रांगा लागल्या? 5:30 नंतर रांगा लागल्याची व्हिडिओ आम्हाला दाखवा की एवढं मतदान जे वाढलं आहे ते कसं वाढलं, कुठून आले मतदार. निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही, त्या संदर्भातला तपशील देत नाही. किंबहुना जेव्हा आम्ही मागायला लागलो तेव्हा केंद्र सरकारनं एक नवीन आदेश काढला की अशा प्रकारची कोणती माहिती देता येणार नाही. म्हणजे तुम्ही घोटाळे करून जिंकून आलाय, तुम्ही खोटं मतदान केलं लाखोच्या संख्येत. म्हणजे आज हे तुमचा रोष ईव्हीएमवर आहे? नाही, ईव्हीएमवरती कशाला, मोदी शानवरती आहे, नाव कशाला. ईव्हीएम काय? ईव्हीएम हा निर्जीव यंत्र आहे ना. हुकुमशाहीवरती माझा रोष आहे. ह्या लोकांनी केलं आहे ना. ईव्हीएमला काय दोष देत आहे तुम्ही? हिंमत असेल तर बॅलेट पेपरवरती नोंदव. काल मुख्य न्यायाधीशांची जी आई आहे कमलाताई गवई, त्याने सांगितलं ना, या देशातल्या एक वृद्ध स्त्री आहे जिचा मुलगा सरन्यायाधीश झाला, तिने दिल्लीत काय सांगितलं, निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे. म्हणजे ही लोकभावना आहे, सरन्यायाधीशाच्या घरातली सुद्धा ही भावना आहे. पण हे सगळं झालं राजकीय, कोणाचे राजकीय मतभेद असतील वगैरे. पण जेव्हा शिवसेना या नावावर धक्का लागला, शिवसेना नाव वेगळं झालं किंवा शिवसेना आहे कोणाची, शिवसेना ही आमची की तुमची असं झालं, म्हणजे या सगळ्या घडामोडी, चिन्ह तुमचं गेलं, तेव्हा तुम्ही जेलमध्ये होता. म्हणजे मशाल चिन्ह आली तेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात. तेव्हा तुमची काय भावना होती, काय वाटत होतं? वाईट वाटलं मला जेव्हा या नावाला धक्का लागला. वाईट वाटलं की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनी स्थापन केली. आम्ही सगळ्यांनी आमच्या आपापल्या परीनं त्याच्यामध्ये योगदान दिलं आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना कशी होऊ शकते? शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो स्थापन करता जिवंत आहे. अजित पवारचा पक्ष कसा का होऊ शकतो तो? बरं का, चोरी करताना तरी नैतिकता पाळा ना थोडी किंचित. चोराला नैतिकता नसते बरोबर आहे, पण चोर थोडाफार काही गोष्टी पाळतो. ही आपल्या देशाची संस्कृती आहे. चोरालाही नैतिकता आहे आपल्या देशातल्या हिंदू संस्कृतीमध्ये. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची होते मालक. हे जे आहे मोदी आणि शहा, मी जे म्हणतोय आमचा जो राग का आहे तो या वृत्तीवर राग आहे. कोणी आमचा पक्ष फोडल्याबद्दल आमचा राग नाही आहे, आमदार निघून गेल्याबद्दल राग नाही आहे. फुटतात पक्ष, पण तुम्ही फुटलेल्या आमदारांना जाताना पक्षही देता. हा तुमचा पक्ष आहे, हे आम्ही ठरवतो आहे, तुम्ही कोण ठरवणार? बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं मालकी कोणाकडे? शरद पवारांच्या पक्षाची मालकी कोणाकडे? या सगळ्याचा फटका त्या निवडणुकीत आम्हाला नक्कीच बसला. तुम्हाला शरद पवारांच्या भूमिकाचं फ्लक्च्युएटिंग नाही वाटत? मला वाटत नाही. म्हणजे ते असं म्हणतात की अजित पवार सोबत अलायन्स करते. हे मीडिया म्हणत आहे. मी स्पष्टपणे त्यांना म्हणताना जेव्हा ते येतील आणि बोलतील तेव्हा मी त्याच्यावरती मत व्यक्त करेन. हे मीडियाचं परसेप्शन आहे. सो महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता येत आहेत. ठीक आहे, बघू ना, येऊ द्या, जाहीर तर होऊ द्या तारखा.
तेव्हाही महाविकास आघाडी एकत्र लढेल. राहील ना, का नाही राहणार, राहील. तुम्ही असे बिनधास्तपणे बोलता, तुम्ही असे बिनधास्तपणे स्टेटमेंट करता, तुम्हाला भीती नाही वाटत? असं तुम्ही सांगताय मला भीती नाही वाटत, मी पण बिनधास्तपणे सगळं करतो, बोलत नाही नुसतं, मी कृती पण करतो. की आपले खूप जास्त शत्रू होत आहेत हो द्या असं नाही ना, वाटत? त्यात काय झालं? शत्रू असायलाच पाहिजे माणसाला. शत्रू का असू नये? शत्रू कोणाला नव्हते? शत्रू कृष्णालाही होते, श्रीरामाला होते, शिवाजी महाराजांना होते, बाळासाहेब ठाकरेंना होते. शत्रू माणसाला वैचारिक मतभेद असलेले शत्रू का असू नयेत? मोदी आणि शांत शत्रुत्व वेगळं आणि बाकी इतर सगळं वेगळं आहे. ते शत्रू होण्याच्या लायकीचे नाही आहेत. आता जर बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांच्या हयातीत असं काही झालं नसतं, शिवसेनेला धक्का लागला नसता, पण तर त्यांची काय भूमिका असते, म्हणजे काय केलं असतं त्यांनी असं? हे दिल्लीत आज दिसतं ते दिसले पण नसते, ते दिसलेही नसते, अजिबात दिसले नसते. म्हणजे त्यावेळी नारायण राणे, छगन भुजबळ सोडून गेले, ठीक आहे, जाऊ द्या ना, पक्ष पुढे जात असतो. आज 20 आमदार आहेत ना, निवडून आणले. बाकीचे तुम्ही कशा पद्धतीनं आमचे पाडले बिडले ते सगळ्यांना माहिती आहे. पक्षाचं काम, संघटना महत्त्वाची आहे ना. आमदार खासदार येतात आणि जातात, खाली कार्यकर्ता जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. म्हणजे तेव्हाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना असं चांगली यात आहे काही ना. बदल झाला नाही काय असं नाही. मला वाटतं. की लोक येतील, लोक जातील असंच वाटतं. राजकारणामध्ये हे प्रवाह सुरूच असतात ना, प्रवाह थांबत नाही ना कधी. आमच्यासारखे तरुण राजकारणाकडे बघतात, सारखे टीव्ही बघतात, मीडियाला फॉलो करतात, की काय नक्की काय चालू आहे. तुम्ही आता काय सांगाल तरुणांना, की या राजकीय परिस्थितीवर काय भूमिका घ्यावी, किंवा तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हा आमच्या स्वप्नातही नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार मंत्री होऊ. लक्षात घ्या, आम्हाला फक्त एक चळवळ करायची आहे. आमचे तेव्हा फोटोही लागत, तेव्हा हे फ्लेक्स होर्डिंग बिल्डिंग प्रकार नव्हता ना, काम करायचं. मी एकाच पक्षामध्ये 40 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. आताचे तरुण आहेत त्यांना होर्डिंगवर यायचं आहे, पोस्टरवर यायचं आहे. या तुम्ही, पण तुम्ही सातत्यानं जे बेडकासारख्या उड्या मारता इकडून तिकडे तिकडून इकडे, आधी स्वतःची विचारधारा ठरवा की मला ह्या विचारासाठी राजकारणात यायचं आहे, मला धंदा करायला राजकारणात यायचं आहे. हे जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही राजकारण नाही करत. महाराष्ट्राला तरुणांची गरज आहे, राजकारणातल्या चांगल्या तरुणांची. तुम्ही राजकारणातले चांगले तरुण व्हा आणि संघटना म्हणून काम करा. खूप काम आहे राजकारणामध्ये, खूप राजकारणामध्ये इतकं प्रचंड काम सध्या पडलेलं आहे. तरुणांनी यावं, काम करावं, आपोआप त्या प्रवाहात तुम्ही पुढे जाता आणि तुम्हाला हवे असलेलं शिखर तुम्ही गाठता. हा माझा अनुभव आहे. आजच्या पिढीला निष्ठा कशी शिकवायची? म्हणजे आम्ही आता सातत्याने बघतो, हा इकडे तिकडे उड्या मारतो, हा तिकडे उड्या मारतो, हा या पक्षात गेला, निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षात गेला. बघा, त्यांना बेडूक आहेत ते, आणि बेडूक डबक्यात राहतो. बरं, इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे, हे कसलं राजकारण आहे? उद्या माझं सरकार आलं, आमचं सरकार आलं, हे बेडूक आमच्याकडे येतील सगळे. निष्ठा काय आहे? आम्ही निष्ठेने राहिलो ना बाळासाहेब ठाकरेंबरोबर. आम्ही त्रास सहन केला वर्षानुवर्ष. माझ्यासारखे लाखो लोक शिवसेनेमध्ये आहेत. आम्ही शरद पवार साहेबांना मानतो, पण आम्ही दुसऱ्या पक्षात जातो आहे. बरं का? हे काय, ह्याला काय अर्थ आहे काय? आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानतो, पण आमचा नाईलाज आहे म्हणून आम्ही चाललो आहे. हा मूर्खपणा आहे. यांना मी निष्ठा म्हणत नाही. मला आता काही नाही आहे माझ्या पक्षात देण्यासारखं. माझी पक्षाला गरज आहे म्हणून मी पक्षात राहतो आहे. याला निष्ठा म्हणतात. शिवसैनिक या शब्दाकडे तुम्ही कसं बघता? फार पवित्र शब्द आहे, जो बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणामध्ये आणला. सामान्य माणूससुद्धा राजकारणात एक पद आहे. ते काय पद आहे? शिवसैनिक. शिवसेना नेत्यानंतर महत्त्वाचं पद कुठलं आहे आमच्याकडे शिवसेनेत? तर शिवसैनिक हे पद महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, ती प्रतिष्ठा. मी शिवसैनिक आहे सांगतो माणूस, अरे काय मी शिवसैनिक आहे, दुसरं कुठल्या पक्षात असं नाही आहे.
शिवसैनिकाला बाळासाहेबांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या पुस्तकाबद्दल काय सांगाल सर? हे पुस्तक लोकांनी वाचावं आणि नुसतं वाचू नये. त्यातून जर कोणाला हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली तर मला आनंद होईल. सो माझ्याकडचे बऱ्यापैकी प्रश्न संपलेले आहेत आणि संजय सरांनी खूप छान छान उत्तरे दिली आहेत त्याची. सो तुम्हाला ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला ती राजकीय व्यक्ती म्हणून कशी वाटतात तेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि पुढच्या आमच्या पॉडकास्टमध्ये कोणती अजब गजब व्यक्ती तुम्हाला पाहिजे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजब गजबला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.